इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, एक कर्मचारी आलाय मोरे फॅमिलीकडे जनगणना करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची वाढीव माहिती जाणून घेण्यासाठी. जी देण्यासाठी मंचावर येत आहेत आपले इरसाल कलाकार. पप्पानू पप्पानू थांबा थांबा पप्पानू पकडा मला पकडा. तू आधी मला पकड. मी ना पकडणार, तुम्ही मला पकडा. मला आधी पकड. पकड आधी मला. तुम्ही मला पकडा. पकड लवकर मला पकड. मी ना ए माका पण कोणीतरी पकडा. बांगर हे मला पकड ना. दत्तू दत्तू मला पकड. मी नाही, तुम्ही मला इथे पकडा. इकडे बघा. मी कुठे आहे बघ, मला पकड. ए माका पकडा. मागं पकड. हॅलो, अरे त्यान बाय नाही काय देखील राहिलो मी. अरे तिघांनी डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत रे. अरे काय चालू आहे? अरे पकडणार कोणाला आहे तुम्ही आणि पळणार कोण आहे? काय कळतंय का रे? पकडला 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 पकडला. उतर रे. ओ पट्टी काढा ना. ओ ताई, हॅलो हॅलो, पट्टी काढा. हो पट्टी काढ. नमस्कार. हे काय चाललंय? ए, आम्ही आणली कोशिंबीर खेळतावाय. हे अशी अम्मा तिघांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. अरे राज्य कोणावर आहे मग नेमकं? आमका तिघांगा म्हणणार राज्य घेऊक लय हा आवडता. का? उगाच तिघांमध्ये भांडणं नको ना, म्हणून आम्ही तिघं पण राज्य वाटून घेतो. एक काम करा ना, तुम्ही पण या ना आमच्या बरोबर खेळा. हा. ऐका, हे आपण तिघांनी पट्ट्या बांधूया. लपा, पकड, लपा, लपा, लपा. अरे नाही. दत्तू पकड, दत्तू. अरे ऐका, थांबा हो, थांबा ना. मी काही इथे आंधळी कोशिंबीर खेळायला नाही आलो. तुम्हाला आवडत नाही अंडर कोशिंबीर? नाही. मी जनगणनेसाठी आलोय. जनगण म्हणजे तुम्हाला जनगणना माहिती नाही? नाही अहो, जनगणना. नाही हो, आम्ही गरीब माणसं, आमका कुठे परवडत. हे नाही आम्हाला. अरे वस्तू नाही जनगणना म्हणजे सरकार दर काही वर्षांनी लोकांची जी मोजणी करतं त्याला म्हणतात जनगणना. मग त्याला जनगणना ए? आहे. त्याला किती जनगणना असं म्हटलं पाहिजे. म्हणजे किती जण वाढले मग लगेच आपल्याला कळेल ना. चूप चूप रे भाऊ तू. मी लॉजिक द्याला. नका बोलू लॉजिकचं. जनगणना काय सगळं. मी नमस्कार, मी जनगणनेसाठी आलेलो आहे. काय काय असतं त्याच्यात. अहो काय त्याच्यात काही गंमत नाहीये. मला आहे ना तुमची माहिती लागेल. माहिती. अच्छा, माहिती. हा, तर ती द्या बा. मला आहे ना आधी एक मिनिट. तुमची नावं सांगा. नाव. या माझं नाव लिहा. हा. मी कातील प्रभाकर मोरे. कातील. हा. आणि मी जॉन अब्रामची लाडकी क्यूट स्वीट रसिका मोरे. अब्राहमची लाडकी. आणि ही आम्ही दोघांनी मिळून वाढवलेली लोकसंख्या. म्हणजे आमचा पोरगा दत्तू. अच्छा. बर. मला सांगा, हे जे तुमचं घर आहे हा. ते स्वतःचे आहे का भाड्याचे आहे? आधी भाड्याचा होता. हा. आता ते माझं स्वतःच झालेलं आहे. का बर. म्हणजे तुम्ही विकत घेतलं बा. असे आयशिरो गावाचा मी विकत येतो. हिच्या बापाचा आहे ता. तो मेल्यावर ते मांजा झालेला आहे. बर. हे बघा, एक लक्षात ठेवा, तो माणूस होतो ना म्हणून आपल्या डोक्यावर छप्पर आहे, नाहीतर या माणसासारखा झाला असता. म्हणजे डोक्यावर छप्पर नाही, दारोदारी फिरता आपला. हो, तू माझ्यावर काय येत आहे? हो, तुम्हाला काय माहिती माझ्या डोक्यावर छप्पर आहे का नाही? सांगायला कशाला पाहिजे. क्लिअर कट दिसतं इथे. उच्चपटा काय झालं? टाकल्यावर जोक करू नका बरं का तुम्ही. एक तर मी जनगणनेचा कर्मचारी म्हणून आलेलो आहे इथे. ऍडिशनल काम दिलेलं आहे, त्यात तुम्ही त्रास देऊन राहिले. अहो तसा शिक्षक आहे हो मी. हा काय? हा. पण मी आमच्या शाळेत कधी बघितलं नाही तुम्हाला काका. सगळे शिक्षक येतील करतोय या शाळेत. तुझी शाळा म्हणजे काय शैक्षणिक ताडोबा आहे का सगळे वाग तिथे यायला? हे बोलून राहिला तो त्यांनी बायानं उलगेलं वावर मारू उलगेलं वावर. मला सांगा की या घराची कागदपत्र कोणाच्या नावावर आहेत? कसली कागदपत्र. घराची कागदपत्र हो. नाही बा, आम्ही हा पहिल्यांदाच ऐकतोय. ह्यातलं काय आम्हाला माहितीच नाही आहे. ऐक, हा घराची कागदपत्र ते कपाटात आतल्या कप्प्यात ठेवलेले असतील बघा. अरे हा, असलं काहीतरी होतं आमच्या कपाटामध्ये. हा. त्याच्यावर ना 500, 1000 आणि 25,000 असं लिहिलेला होता. बरोबर स्टॅम्प पेपर असतात ते. होय काय? हे काय आम्हाला माहिती नाही. आम्ही ते कसं ते 500, 100, 1000 होतं ना, ते कात्रीनं असं कापलेलं आणि दुकानदाराला दिलेलं. तर दुकानदार या नोटा चालतच नाही. मग आम्ही ते नवा व्यापार करण्यासाठी घेतला का नाही. आणि उरलेलो कागद होतो ना, त्याचं लगदो करून या दत्तून पोपट बनवल्या. काका दाखवू, पोपट दाखवू. नको रे. बघा पोपट दाखवू. पोपट दाखवू काय? बघा तर. अरे नाही बघायचं मला.
बघा त्याला पोपट बनवला ना. अरे बनवला म्हणजे काय, मला नाही बघायचं तर. माझ्या कलेची किंमत नाही तुम्हाला काका. अरे कला नाही रे, तुझ्यात किडे आहेत किडे. पण बाय आहे ना, घराच्या कागदपत्रांचा पोपट बनवतो तू. असं कोण करतं रे, भंगायला भेजाच्या. अरे तुम्ही घराची कागदपत्र फाडली रे. ते आम्हाला माहिती नव्हतं ना, म्हणजे नेमकं काय आता. मरो माहिती द्या मला. हा. तुम्ही घरात एकूण किती जण राहतात? हा. काका मी सांगतो, आम्ही 3 जण राहतो. इंजन बर. हो. मी, आई आणि रॉकी. मग हे या परब्याला मी आमच्यात धरत नाही. मी पण वसडे तुला आमच्यात धरत नाही. तो रॉकी ना रॉकी, मी त्याला माझा मुलगा समजतो का नाही. रॉकी कोण आहे? रॉकी आमचा कुत्रा. कुत्र्याच्या नका सांगू हो मला. काय नको सांगू, तो आमच्या घरचा ब्रेड अर्नर आहे का नाही. म्हणजे तो सकाळी सकाळी ना शेजारी पाजारी जातो, अशी शेपटी हलवतो आणि पाव गोळा करून आणतो. तेव्हा आम्ही नाश्ता करतो का नाही. बापरे, काय डेंजर लेवलचे गरीब आहेत बाप तुम्ही. म्हणजे होय. हा? सरकार पण कोणाची माहिती गोळा करते. अरे बापरे. ऐका तर घरात तुम्ही 3 जण आहेत. 3 जण. हा, 3 जण आहेत. तुमच्या घरात आंघोळीची व्यवस्था आहे का? पूर्वी ही मला आंघोळ घालायची, पण सध्या ही वसडी मला आंघोळ घालीतच नाही आहे. कित्येक महिने झालं माझ्या पाठीला कुणी साबण चोलूनच दिलेला नाही आहे. मी काय म्हणतो, तेवढी जरा व्यवस्था केली हो, हो, असती. हो, हो. काय करताय तुम्ही? साबण आंघोळीची व्यवस्था म्हणजे आंघोळ घालून द्यायची व्यवस्था नाही रे धल्ल्या. आंघोळीची व्यवस्था म्हणजे बाथरूम आहे का? नाही बाथरूम नाही. बाथरूम नाही आहे, म्हणजे बाथरूम मध्ये घर आहे. घर आहे होय. बाथरूम मध्ये घर आहे म्हणजे काय ना, पूर्वी नाही इकडे बाथरूम होतो, तो फोडून ना आम्ही हॉल मोठा केलो. मग बाथरूम कुठे आहे? नाही, आम्हाला बाथरूमची गरज लागतच नाही ना. मग आंघोळ कुठे करता? काय झालं, आमचा शेजारी आहे ना, हा. त्याने एसी चालू केला. ते एसीचं पाणी घालायला लागलं, त्याच्या खाली जाऊन हा आंघोळ करतो. हो, आणि ही जेवण बनवताना हिला इतकं गरम होतं, इतका घाम येतो, त्याच्यावर ही साबण चोलते का नाही. घाण घाण. लहान काय त्याच्यात. आणि तुम्ही? मी काय आहे, पहाटे पहाटे गाड्या धुतात ना, त्या अंतराचा फायदा घेऊन मी 2 गाड्यांच्या मध्ये असा घोड्यासारखा उभा राहतो. त्या गाड्यांसकट मला पण धुवतात का नाही. काय आहे, ते झोप असते ना डोल्यावर, त्याला कळतच नाही काय धुतलंय ते. अरे इतके कसे टोकाचे गरीब आहे रे तुम्ही. हाय तर हाय. दारिद्र्य रेषा खाली पार 2 किलोमीटर वर तुम्ही तुमची वेगळी रेषा मारताय, माहितीये का? अरे बापरे, कुठे फसलो रे बाप. बाथरूम नाही. जाऊ द्या, संडास तरी आहे का? हो हो, संडास आहे आमच्याकडे. बरं, इंडियन आहे का वेस्टर्न आहे? नाही, ते आमच्या खाण्यावर आहे. म्हणजे? वडापाव खाल्ला की इंडियन होतं, आणि पिझ्झा खाल्ला की वेस्टर्न होतं. तुमच्या बेटे काही पण बोलतो करा, लॉजिक लाव्या. हाय. अरे पॉटवर ठरताना ते म्हणजे उखड बसायचं असेल तर ते इंडियन, आणि ते खुर्ची सारखं बसायचं असेल तर ते वेस्टर्न. नाही, तसं नाही. आम्ही असे विटा ठेवतो, बाजूने गोंडपाट लावतो, आम्ही आमच्या परीने करून घेतो. नको सांगू रे, अक्कल फ्लश करून आलेले आहे तुम्ही, नको सांगू. नाही तसला फ्लश बिश काय नाही, आम्ही तांबे आम्ही वापरतो. घेऊन जातो. चुकलं माझं. अरे बापरे, बापरे. हे सगळं कॉलम कोरे राहू देतो. नाही लिहण्यासारखं काही नाही. नाही काहीच नाही आहे. हे लिहण्यासारखं काही नाही. तुझ्या तोंडासारखं झालेलं आहे, सगळी माहिती कोरी एकदम. तुमच्याकडे जो गॅस आहे तो पाईपचा आहे का सिलेंडरचा आहे बुवा? नाही तसला कायच नाही. तुमच्याकडे बाथरूम नाही, तुमच्याकडे गॅस नाही, लाईट तरी आहे का हा, घरात? म्हणजे काय, 24 तास लाईट असतो आमच्याकडे, दिवसभर सूर्यप्रकाश. आमचा हा दत्तू आहे ना, दत्तू, ते सोलर लाईट असतात बघा, ते रात्रीचे चोरून आणतो रस्त्यावरचे. 24 तास लाईट त्याच्या मुलं असतो घरांच्या आणि पंखा? पंखा काय, 24 तास पंखा काय रे दत्तू. हो. आमचा रॉकी कुत्रा आहे ना, त्याची शेपटीला आम्ही पुट्टा बांधतो, आणि ना आलीपालीने ना त्याच्यासमोर आम्ही असं बिस्किट धरतो, मग तो अशी शेपटी हलवतो, थंडगार वारा का नाही. तुम्ही परिस्थितीने नाही, तुम्ही तुमच्या मस्तीने गरीब आहे, मस्तीने. होय काय ना. अरे तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय लिहू मी? म्हणजे तुझ्या नानाची टांग म्हणजे बोलतोय वरून. इव्या कशाला देता वाय. अरे उत्पन्नाचा स्त्रोत काय लिहू? आता स्तोत्र म्हणजे काय. स्तोत्र नाही रे. ए बाबा दादा, पैसे 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 हा, पैसे आहे आमच्याकडे, लय पैसे आहेत, लय पैसे आहेत. खूप पैसे आहेत. हा, मग? हो, काका, वॉरन बुफे काय बोलतात, कधी एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका. बरं. दुसरं कमवण्यासाठी पहिलं गुंतवा. बरं. ए भिकार बदग्या, दुसऱ्यांच्या एसी मधून जे पाणी गळतं त्याच्या खाली आंघोळ करतो तू, आणि वॉरेन बुफे अरे मारीन बुके. काय नाही बाई, शी बाई. वारेन बुपे मारीन बुके. शी. वासाडी पडली तुझ्या जोक वरती. वासाड्या, अशा जोक मुळे ना ही सिरीज आहे ना रसात आला गेलेली आहे, माहितीये.
एक काल काय होतं या सिरीजचा? अरे ही सिरीज आली ना की TRP असा बूम व्हायचा. वसड्या तू असल्यामुळे ना आता 6 महिन्यांपर्यंत येत नाही सिरीज. नाही ते जोक करायचा काय जोक करू नको. मारी निश्चय इथं. सॉरी अरे पण ते सोर्स ऑफ इन्कम सॉरी सोर्स ऑफ इन्कम बोललो मी. करता कोण आहे घरातला? करता हा, तसं तर करता मी आहे घरात. अच्छा तूच करता. हा आमचा कर्म आहे. खरा करता आमचा रॉकी आहे का नाही? अरे ते कुत्र्याचं नाही लिहिताय तो कुत्र्याचा कसा? तो आमचा ब्रेड आणणारा कुत्रा आहे का नाही? त्याचं आपलं काहीतरी हे लिहा करता हे बांगरचं नाव लिहा. अंगर कोण आहे? माझ्या मोबाईलचं रिचार्ज करताना मग आम्ही दोघं चॅटिंग करतो. तुम्ही मध्ये येऊ नका. थोबड तुमचं फोडीन. अरे मी काय केलं? बांगर रिचार्ज मारता. हो. बांगर बरोबर आहे. वासड्या बांगर तुला चॅटिंग करायला एक बाई भेटलेली आहे. आग लागली. 1 मिनिट. तुझा नवरा जिवंत असताना तो रिचार्ज मारतो तुझा. तुम्ही करा रिचार्ज. तुमच्याशी चॅटिंग करतोय. मी केलंय पण माझा रिचार्ज परबीन करते का नाही? बघितला हा. परबीन रिचार्ज करता. होय तर. समोर घेऊन या ती का वाईनेत घालून कुठला नाही तर नाव नाही सांगतलंय. परबीन कोण? परबीन हा ह्याला अरे वासाड तू दारोदार फिरतो तुला परबीन माहिती नाही नाही? माहिती हो. परबीन कशाक माहिती पाहिजे का? बसा तुम्ही त्या परबीनी काना समोर. परबीनीला हो. परबीला हात लावून दाखव. तुझा थोबाड बोडी सांगतोय. फोडीन म्हणजे काय? हो, माझ्या आईशी का बोलू नका. काय करशील काय करशील? आता खवडा मारीन काय ना. करशील? जाऊ दे. पुढे ये, अरे, पुढे, पुढे. अरे, ऐका ना. ये, पुढे ये. अरे नको रे. मला बघू. अरे नका ना झगडे करू रे. काय झालं? काय दलिंदरांनो? तू मार- तुमचं डोकं तसं रिकाम आहे ना तसा अख्खा फॉर्म रिकामा ठेवतो मी. जाऊ द्या मला. हा? मला काय करायचं ते करा. आला आता मोठा पट्ट्या. थांबला आता. दलिंदर कुठले? आला एक. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. सई कातिल परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी भेटलात. मजा आली. मला असं वाटतं की हे प्रहसन ही सिरीज लिहिताना इमॅजिनेशनचा पुरेपूर वापर होतो. कारण AC खाली अंघोळ करणं, 2 गाड्यांच्या मध्ये घोड्यासारखं उभं राहणं, हे खूप सगळं मॅडनेसवाल्या गोष्टी आहेत. पण ते तुम्हीच कन्व्हिक्शननी सादर करू शकता. वी एन्जॉयड.